झालं, सगळ्यांची प्रेझेंटी लावून झाली का? चला तर आपण स्टार्ट करूया. येस, हा आपला लास्ट लेसन आहे बघा. हा, आणि डिसेंबर एंड आला म्हणजे अजून एक लेक्चर मध्ये माझं मला असं वाटतं सिलेबस कम्प्लीट होईल मुलांनो. हा, तर लक्ष द्या की सिलेबस कम्प्लीट झालाय पण तुमचा स्टडी कम्प्लीट होणं गरजेचं आहे. हा, त्यामुळे आता आजचं लेक्चर आणि अजून एक नेक्स्ट लेक्चर मग आपला सायन्स 2 फिनिश होईल. तर तसा तुम्ही म्हणजे तुमचं शेड्यूल पण ठेवा की तुम्हाला पण 1 बाय 1 एक एक लेसन कव्हर करायचं आहे. हा, आणि रिव्हिजन मस्ट आहे. कारण का तर तो आपण विसरत असतो ना बऱ्याच गोष्टी, त्यामुळे आपलं रिव्हिजन होणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या लक्षात राहील. चला तर आपण आज स्टार्ट करूया. आपला टॉपिक आहे डिझास्टर मॅनेजमेंट. आपल्या लेसन मधला बराच पार्ट आपण बघितलेला आहे. काय असतात नॅचरल डिझास्टर, नंतर मॅनमेड डिझास्टर आणि त्याचे इफेक्ट्स किती असतात आपल्यावर, आणि मग ते आपण कसं मॅनेज करायचं आहे, त्याचे टाइप्स कोणकोणते आहेत, असं बराचसा भाग आपला झालेला आहे. कळतंय? हा, मग आता थोडासा जो काय आहे तो त्याच्याशीच रिलेटेड आहे. त्यामुळे आता जर तुम्ही थोडंसं वाचलं असेल तर तुम्हाला लगेच बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील बघा. चला स्टार्ट करूया. मला असं वाटतं आपण आलो होतो. हा, हे आपलं जिओलॉजिकल, ऍटमॉस्फेरिक अँड प्लांट अॅनिमल नोन अननोन एवढं सगळं मला असं वाटतं हे झालं होतं. आता इफेक्ट्स ऑफ डिझास्टर त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं आपण हा डिझास्टर त्याच्यानंतर प्रिपरेशन नाही इथपर्यंत म्हणजे थोडंसं रिपीट करूया म्हणजे थोडंसं तुम्हाला अजून एक रिव्हिजन पण होऊन जातं आणि थोडंसं समजतं पण. आता इफेक्ट्स ऑफ डिझास्टर तर बघा, वी हॅव अंडरस्टूड द सिरियस इफेक्ट्स ऑफ द डिझास्टर विथ द हेल्प ऑफ अबोव मेन्शन क्वेश्चन्स. आता तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले असतील इथे बघा. which are the destructive effects of the flood and which are the effects of the dry famine, which are the destructive effects of the earthquake and what is the forest fire and what is its effect. म्हणजे थोडक्यात काय आहे की फ्लड आल्यावर काय होतं, काय डिस्टर्ब होतं, दुष्काळ पडल्यानंतर काय म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावे लागतात, अर्थक्वेक झाल्यावर तुम्हाला काय फेस करावे लागतात, फॉरेस्ट फायर झालं तर एन्व्हायरमेंटवर काय इफेक्ट होतो. म्हणजे थोडक्यात काय आहे, हे सगळे जे काही डिझास्टर आहेत त्याचे काय इफेक्ट आहेत ऍक्च्युली आणि तुम्हाला काय त्याचे प्रॉब्लेम फेस करायला लागतायत याच्यावर त्यांनी क्वेश्चन विचारले आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता इथे मिळणार आहेत. ऑलरेडी आपण तसं डिस्कस करून झालं आणि ऍज पर माय नॉलेज की 9th स्टँडर्डला पण तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट होता, 8th स्टँडर्डला पण होता आणि आता सेम रिपीट होतंय तुम्हाला. काही आता ह्याच्यामध्ये तुम्हाला डीप स्टडी असा काहीच नाहीये, तर रिव्हिजन वजा सगळं तुमचं डिझास्टर मॅनेजमेंट आपलं चालू आहे. खूप सोपा, खूप असा म्हणजे लक्षात ठेवायला तुम्हाला असं 2-3 वेळा वाचलं की लर्न करायची गरज नाही, इतका सोपं त्याचे इफेक्ट्स आहेत आणि मोस्ट ऑफ द इफेक्ट्स जे आहेत ते कॉमन आहेत, सगळ्यांचे जवळजवळ सारखे आहेत, फक्त त्यांचं टाइम वेगळं असतं आणि थोडासा कुठेतरी थोडासा डिफरन्स असतो. क्लिअर? बघा, काय सांगितलंय त्यांनी, वी हॅव अंडरस्टूड द सिरियस इफेक्ट्स ऑफ डिझास्टर विथ द हेल्प ऑफ अबोव मेन्शन क्वेश्चन, कोलॅप्सिंग द ब्रिज, flooding of coastal village, storage of the food are some of the problems of the floods, collapsing of the houses, developing cracks in the land are some of the effects of the earthquake. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय दिलंय की अर्थक्वेक, क्वेश्चन नंबर 3 आहे बघा तुमचा, की अर्थक्वेक झाल्यानंतर काय काय डिस्टर्ब होत आहे. तर पहिल्या ज्या 2 लाईन आहेत बघा, कोलॅप्सिंग पासूनच आणि ते अर्थक्वेक पर्यंत, तर ह्या त्या 2-3 लाईन आहेत, हे सगळं तुम्हाला अर्थक्वेक झाल्यानंतर एवढे सगळे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. मग आता हा जर आहे तो हा आपला म्हणजे प्रॉपर्टी लॉस आहे की नाही, तर त्या प्रॉपर्टी लॉस मध्ये आपल्याला पुन्हा रिकव्हर करावंच लागतं आणि मग रिकव्हर करत असताना किंवा रिकन्स्ट्रक्ट करत असताना पुन्हा आपल्या इकॉनॉमी कशी फेस करावी लागते आपल्याला,
म्हणजे आपल्याला पण करावे लागते आणि गव्हर्नमेंटला पण हे सगळं प्रॉब्लेम फेस करावे लागतात. मग ते काय आहेत ते आपण आता पुढे हळूहळू बघणार आहोत. पण लक्षात ठेवा की earthquake आलं की सगळ्यात महत्वाचं ब्रिज आपण नवीन बांधलेले म्हणजे कन्स्ट्रक्ट केलेले असतात ते सगळे कोलॅप्स होऊन जातात. त्यानंतर फ्लड आल्यानंतर कोस्टल विलेजच्या लोकांना खूप प्रॉब्लेम येत असतात. नंतर आपण वर्षभराचं आपण स्टोअर करून ठेवतो ना फूड वगैरे. फ्लड आल्यानंतर अख्खं जर प्रॉपर्टी घरातच पाणी शिरलं तर काय होणार आहे? तर आपण फक्त काय करतो फर्स्ट प्रेफरन्स कशाला देतो की आपण स्वतः सेफ राहण्यासाठी. मग आपण स्वतः बाहेर पडतो किंवा झटपट कुठेतरी दूर जातो आणि आपलं स्वतःच लाईफ बचावतो. पण घरात प्रॉपर्टीचा जो लॉस आहे तो मोठा लॉस असतो. समजलं? कोलॅप्सिंग ऑफ द हाऊसेस, डेव्हलपिंग द क्रॅक्स. आता बऱ्याच वेळेला रस्ते असतात, रेल्वे रूळ असतात बघा. ते सुद्धा काय होतात क्रॅक जातात त्यांना म्हणजे डिस्टर्ब होऊन जातंय सगळं पूर्णच्या पूर्ण मॅनेजमेंट. समजते? आणि अर्थक्वेक किती वेळ येत असतो? हार्डली 5 ते 7 मिनिट असतो. म्हणजे 5 ते 7 मिनिटांमध्ये म्हणजे शॉर्ट टाइम पिरियड आहे तो. पण त्यामध्ये जो काही लॉस आहे तो मोठा असतो आणि तो खूप लॉंग फेस करावा लागतो कारण सेटल व्हायला खूप वेळ जात असतो. डिझास्टर लाईक फॉरेस्ट फायर अँड ड्रॉट ऑल्सो adversely affect the environment. हे फायदे झाले तुमचे नॅचरल बराच जे काय म्हणजे पानं गवत किंवा म्हणजे असे सगळं जे जंगलातल्या ज्या हे गोष्टी आहेत त्या समजा ड्राय झालेल्या असतात आणि कधीतरी त्यांचं घर्षण होऊन नॅचरली त्याला आग लागू शकते. म्हणजे हा तुमचा नॅचरल. आता दुष्काळ पडणं हा नॅचरल आहे तर तिथे माणूस काही करू शकत नाही. तो ओला किंवा सुका असेल आणि ओला आणि सुका ह्याच्यातला फरक सांगते बघा. खूप पाऊस पडला पूर आला किंवा दुष्काळ म्हणायचं सगळं वाहून गेलं आणि काहीच पाऊस पडला नाही म्हणजे पाण्याचंच शॉर्टेज असेल तर त्याला सुका दौर किंवा ड्राय दौर असं म्हटलं जातं. आणि हे दोन्हीही आपल्यासाठी डिझास्टरच आहेत आणि हायली इफेक्टिव्ह आहेत. कारण का जर तुमच्याकडे अन्नच नसेल तयार होत किंवा शेतच नसेल पिकत तर तुम्ही काय करू शकणार आहात? काहीच नाहीये. त्यामुळे हा पण तुमचा खूप मोठा लॉस असतो. However, what is exact nature of this disaster? बघा काय डिझास्टर हे प्रकार कुठला असणार आहे? काय इफेक्ट होतो तुमच्यावर? म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतात? आता नेचर म्हणजे तो शॉर्ट टाइम आहे, लॉंग टाइम आहे. त्याचा तुमच्यावर खूप मोठा इफेक्ट झालाय की थोडासाच इफेक्ट झालाय? त्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे? नेचर म्हटलेलं आहे. Whether there are any changes in nature before the occurrence of the disaster. आता सगळ्यात महत्वाचं जे मी साधं सांगते बघा तुम्हाला सायक्लोन वगैरे येणार असेल तर हा पण एक शॉर्ट टाइम डिझास्टर झाला. मग आता सायक्लोन येणार असेल तर आपल्या फोल्डर कास्ट जे पब्लिक असतं की नाही म्हणजे जे आपल्याला सगळं न्यूज देत असतं त्यांना कशी आयडिया आहे आणि मग बऱ्याच वेळेला आपल्याला न्यूज मध्ये वॉर्न करत असतात किंवा इन्फॉर्मेशन देत असतात की उद्या असं होणार आहे परवा असं होणार आहे. कदाचित इव्हन सायक्लोन बरोबर कधीतरी समुद्र पण खवळला जातो आणि मग कुठेतरी सुनामी पण येण्याची शक्यता आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहे की हे थोडस लोक काय करत असतात मॅनेज करत असतात. वेदर दे आर एनी चेंजेस इन नेचर बिफोर द ऑकरन्स ऑफ द डिझास्टर फॉर हाऊ द इफेक्ट ऑकर आफ्टर ऑकरन्स ऑफ द डिझास्टर. आता तो डिझास्टर कोणत्या टाईपचा आहे कसा आहे किती लॉंग टर्म आहे त्याच्यावर त्याचे इफेक्ट आपल्यावर किंवा त्याच्यावर आपल्या लाईफवर होणारा इफेक्ट तो डिपेंड असतो. It needs how and it needs to be think over all these aspects. Help us to understand nature and gravity of the disaster. आणि हे सगळं जर तुम्हाला म्हणजे जर टच मध्ये असाल थोडंसं माहिती असेल थोडासा एक्सपिरियन्स असेल तुम्हाला तर तुम्ही म्हणजे त्याला करायला तयार होऊ शकता किंवा तुम्ही कॅपेबल होऊ शकता. आता पुढचं काय सांगितलं बघा डिझास्टर डेफिनेटली अफेक्ट द इकॉनॉमी ऑफ नेशनवर. मी तुम्हाला सांगितलं की जे काही जो प्रॉपर्टी लॉस असतो तो तुमचा स्वतःचा असतो पण तुम्ही जर जिवंत असाल तर तुमचं जे लाईव्ह तुम्हाला सेटल करण्यासाठी नेशनला म्हणजे आपल्या राष्ट्राला
खूप मोठी तडजोड करावी लागते. आता एक एक्झाम्पल तुम्हाला ते मालीन गावाचं दिलं होतं बघा. संपूर्ण गावच्या गाव काय केलं, त्या याच्यामध्ये गाडलं गेलं समुद्रामध्ये. मग आता सांगा, जी लोक बचवली होती, स्वतःचं लाईफ बचावलं, त्यांना घरं बांधून देण्यात आलं. पुन्हा कुठे ब्रिज पडले असतील, काय फ्लड कुठे काय वाहून गेलं असेल रोड वगैरे, ते रिकन्स्ट्रक्ट करणं आलं. मग हा कोणाला सगळा इकॉनॉमी प्रॉब्लेम फेस करावा लागतो, तर संपूर्ण सगळं हे आपल्या राष्ट्रावर येत असतं. दॅट इफेक्ट इज ऑल इकॉनॉमी. एनी पार्ट on economy due to the huge expense on its reconstruction. बघा एक्झाम्पल खूप छान दिलं नाही की सपोज एखादा पोर्ट वगैरे डिस्ट्रॉय झाला, तर आपल्याला तिथे तो स्टॉप करून चालणार आहे का? नाही चालणार आहे. एखादा सपोज दुसरं एक्झाम्पल घ्या की एखादा मोठा असा ब्रिज त्यांनी खूप छान केलेला आहे आणि तोच जर तुमचा अर्थक्वेक मध्ये डिस्ट्रॉय झाला, तर त्याला सोडून देऊन चालणार आहे का? त्याला रिकन्स्ट्रक्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे जो डेव्हलपमेंटसाठी आपण इकॉनॉमी सेव्ह करून ठेवली होती किंवा यूज करणार होतो, ती इकॉनॉमी आपल्याला कुठे यूज करावी लागली? फॉर रिकन्स्ट्रक्शन. कळतंय? म्हणजे पुन्हा पुन्हा तेच करण्यामध्ये आपल्या देशाचं काय होतं, इकॉनॉमी खर्च होत असते आणि मग हा इफेक्ट आहे हा आपल्या नेशनच्या प्रोग्रेसवर होत असतो. म्हणजे हे डिझास्टर आहेत, हे आपल्या नेशनला काय करत असतात, थोडंसं खाली खेचत असतात. आता तुम्हाला एक अजून एक्झाम्पल देते बघा, की आताचा हा कोविड काय झालं, आजपासून सगळं लॉकडाऊन झाले की नाही, सगळं इच एव्हरीथिंग स्टॉप झाले की नाही, सगळी माणसं बसली. सगळ्या बऱ्याच जॉब आता फार IT फील्ड मधले आहेत तेवढेच लोक वर्क फ्रॉम होम करत होते, पण बऱ्याचशा लोकांचे जॉब छोटे मोठे होते ते गेले, किंवा बऱ्याचशा लोकांचे जॉब हे बिना पगाराचे त्यांचे दिवस काढावे लागले. आणि ती गोष्ट जे पेशंट होते त्यांच्यासाठी खूप मोठ्या फॅसिलिटी तयार ठेवाव्या लागल्या ना, कारण त्यांचं सेव्ह करायचं होतं. मग त्यासाठी खूप मोठी मॅनेजमेंट ठेवावी लागली. मग हे जे आहे ना, हे यंदाचं एक एक्झाम्पल, तर ते तुम्ही लक्षात ठेवा. कारण का त्याचे रिसेंट ज्या गोष्टी असतात की नाही, ह्या रिसेंट जे इव्हेंट असतात, त्या रिसेंट गोष्टी आहेत, त्यांच्यावर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की तुम्ही आत्ताच्या ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये हा जर कोविड हा तुमचा नॅचरल डिझास्टर असेल, तर तुम्ही कोणकोणते प्रॉब्लेम फेस केले, हा तुम्हाला एक जनरल नॉलेज प्रश्न येऊ शकणार आहे. आणि तुम्ही जे जे प्रॉब्लेम फेस केले, जे तुम्हाला माहिती आहे, ते सगळं लिहायचं आहे. कळतंय? अँड इफेक्ट ऑफ disaster social leadership is that if local leadership is not strong enough, citizen becomes confused. It affects their participation in rescue and rehabilitation activities. Local governing bodies are affected by disaster. Related departments cannot answer the problems of the disaster efficiently. All the concerned departments are affected by disaster and thereby entire system collapse. खूप छान म्हणजे त्यांनी सांगितलंय बघा, कसं म्हणजे एक आपण काय करत असतो, सपोज एखादा काहीतरी नॅचरल डिझास्टर आलं, सपोज फ्लड आलं, तर आपण वाट बघत बसतो, अरे गव्हर्नमेंटचे लोक येतील, आपल्याला वाचवतील आणि आपल्याला खायला पण देतील, पॅकेट्स पण देतील, वरनं हेलिकॉप्टर पण येतील, म्हणजे सगळं गव्हर्नमेंटची ड्युटी आहे असं आपण वाट बघत बसतो. पण फर्स्ट ऑफ ऑल आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे, जर आपण सेफ असू आणि आपण जर हेल्प करू शकत असू, तर गव्हर्नमेंटचं पब्लिक हे फार थोडं असतं. पण जर आपण युनिटी दाखवली आणि आपण जर हेल्पिंग नेचर ठेवलं, तर त्याच्याही पेक्षा आपण जास्त लोकांना हेल्प करू शकतो. इमिजिएट हेल्प केल्यावर त्यांचे लाईव्ह सिक्युअर करू शकतो, आपण त्यांचे लाईव्ह वाचवू शकतो. समजलं? त्यामुळे प्रत्येक वेळी डिपेंड गव्हर्नमेंटवर नाही राहायचं. आता सपोज आपल्याला समजलं एका ठराविक एरियामध्ये अर्थक्वेक झालाय आणि आपण जर सेफ असू, तर आपण तिथे हेल्प करायला पहिलं गेलं पाहिजे. त्याला म्हणायचं रिहॅबिलिटेशन ऍक्टिव्हिटी. समजलं सगळ्यांना? कारण गव्हर्नमेंटची ड्युटी आहेच, पण ते येणार, मॅनपॉवर किती आहे, कुठे पाठवायचं, कसं करायचं, हे सगळं त्यांना सगळं ठरवावं लागतं. पण आपण मात्र जर ठरवलं, तर आपण स्वतः
आपले डिसिजन घेऊ शकतो ना, त्यामुळे आपले डिसिजन हे फास्ट आणि खूप मोठ्या प्रमाणात झटपट होणारे. त्यामुळे आपण अशा प्रकारे हेल्प केली तर त्या डिझास्टरचा जो इफेक्ट आहे तो आपण करू शकतो. आपण लोकांचे प्राण वाचवू शकतो. बघा मागच्या वेळेला कोल्हापूरचा फ्लड आला होता, त्याच्यामध्ये गावकऱ्यांनी बरीच हेल्प केली होती बघा. मग त्याला म्हणायचं रिहॅबिलिटेशन ऍक्टिव्हिटीज. जे लोकल पब्लिकने हेल्प केलेलं जे काही ऍक्टिव्हिटी आहे ते तुमचं या टाईप मध्ये येतं. समजलं सगळ्यांना? आता बऱ्याच वेळेला काय होतं, तर डिझास्टर हा काय फक्त रेसिडेन्शियल एरियामध्येच येतो असं नाही, मोठ्या भागामध्ये येतो. ऑफिस आहे, कमर्शियल फील्ड आहे. मग आता सांगा, कमर्शियल फील्ड मध्ये आलं, गव्हर्नमेंटच्या ऑफिस मधलं जर प्रॉब्लेम असतील लोकांचे, तर अजून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आपले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करणार? कारण त्यांना स्वतःला सेम प्रॉब्लेम आलेले असतात. मग अशा वेळेला आपण लोकल गव्हर्नमेंट बॉडीजनी काय करायचं आहे, पुढाकार घ्यायचा आहे आणि सगळं मॅनेज करायचं आहे. कोणाचंही ब्रेन वॉश करायचं नाही. आपण आपले डिसिजन घ्यायचे आहे आणि लोकांना मदत आपण करायचं आहे. समजलं सगळ्यांना? आता पुढे, आता डिझास्टर मध्ये हा पार्ट जो आहे हा तुम्हाला आता सध्या लेट्स थिंक मध्ये नाहीये बघा. व्हॉट विल बी द इफेक्ट्स ऑफ युअर सेल्फ अँड सराउंडिंग इफ एनी ऍक्सिडेंट लाईक डिझास्टर ऑकर ड्युरिंग द स्पोर्ट्स ऑन प्लेग्राउंड ऑर इन स्कूल. मग तुम्ही कसं कराल, काय कराल, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन आलाय. आणि हा तर तुमच्या म्हणजे ह्याच्यातला आहे, त्याच्यावर तुम्हाला येणार नाहीये काय प्रश्न. आता काय विचारलंय बघा मला, डिझास्टर. आता डिझास्टर मध्ये म्हणजे सपोज तुम्ही नुसतं इमॅजिन करा की आता कुठेतरी फ्लड येऊन गेलेला आहे. काय होणार आहे? पहिलं माणसं सावध असणार आहेत, आपण काय असं कॉन्शियस नसतो. आणि असेल समजा तरी आपण फक्त काय करतो, आपण स्वतः घरातनं सगळेचे सगळे फॅमिली किंवा कुटुंब सगळं बाहेर निघून जातो खूप लांब स्वतःच वाचवण्यासाठी. पण बऱ्याचशा गोष्टी असतात त्या काय होत आहेत, घरातच असतात. मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचं काय होत आहे, नुकसान होत आणि मग तो स्ट्रेस आहे ना तो वर्कर्सवर येत असतो. आता बघा इथे या डिझास्टर मध्ये तुम्हाला हेच पॉइंट घेऊन जर कोविड टाकलं ना, तर तुम्ही एक नॅचरल डिझास्टर आहे असं तुम्ही थिंक करायचं आहे. आणि एवढे सगळे जे आहेत हे तुम्ही काय करायचे आहेत, एक्सप्लेन करायचे आहेत पॉइंट. आता त्यातला पहिला पॉइंट काय सांगितलंय बघा त्यांनी, partial or complete collapsing of buildings, drying out of the water sources, contaminating of the waters, and sinking pollution of environment due to the decomposition, corrupts and of human and the other animal. म्हणजे आता ह्यांनी काय केलेलं आहे, एकतर त्यांनी अर्थक्वेक किंवा फ्लड असं गृहीत धरलंय डिझास्टर मध्ये. आणि त्यांनी मग काय किती कोलॅप्स झालं, किती लॉस झालेला आहे, वॉटर सोर्सेसच्या म्हणजे पाईपलाईन, पाण्याच्या टाकी समजा फुटली असेल, तर मग आता काय करावं लागणार, मग ते कसं करायचं, म्हणजे त्याचा सगळा सर्वे केला जातो थोडक्यात. म्हणजे किती लॉस झालाय आणि मग आपल्याला किती आपण लोकांचे जे लाईव्ह आहेत त्यांना आपण किती फॅसिलिटी लगेचच्या लगेच पुरवू शकतो, याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, हा फर्स्ट पॉइंट दिलेला आहे. दुसरं काय आहे, स्ट्रेस ऑन वर्कर्स, कोलॅप्सिंग ऑफ द ट्रान्सपोर्ट सिस्टीम, शॉर्टेज ऑफ द फॅसिलिटीज. अगदीच बघा म्हणजे अगदी का तर सपोज हे माणसं जिवंत राहिली आणि जर नोकऱ्याच त्यांना नसतील तर कसं त्यांचं पोट भरणार, हा मोठा प्रश्न आहे की नाही. म्हणजे माणसाला काय होतंय, उद्याची चिंता पडते, मग हा त्यांच्यावर येणारा स्ट्रेस असणार आहे. दुसरं, ट्रान्सपोर्ट सिस्टीम कम्प्लीट स्टॉप झाली किंवा म्हणजे सपोज रोडच क्रॅक झाले, ब्रिजच पडून गेला, काय ट्रान्सपोर्ट करणार, तुम्ही जाणार कसे ऑफिस पर्यंत, हा मोठा प्रश्न आहे की नाही. शॉर्टेज ऑफ द फॅसिलिटी, म्हणजे हे एवढे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतायत. समजलं? आता त्याच्यानंतर त्यांनी पॉलिटिकल सांगितलंय. आता पॉलिटिक्स म्हणजे कोण असतं, तर लोकांचंच असतं ना राज्य, लोकांनी लोकांसाठी केलेलं जी काही सोशल वर्क आहे त्याला आपण पॉलिटिक्स म्हणतो. मग आता तिथे तुमचं काय असणार आहे, तर जे काही तुमचे पुढारी लोक असतात की नाही, त्यांनी पुढाकार घेऊन हे सगळे लोकांपर्यंत सगळ्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत म्हणजे फूड, शेल्टर अँड क्लोथ साठीच जोपर्यंत त्यांचं तिथलं सगळं
एन्व्हायरमेंट व्यवस्थित होत नाही तोपर्यंत पुरवायचं असतं आणि लोकांकडे लक्ष द्यायचं असतं. त्याच्यानंतर मेडिकल. आता मेडिकलची का गरज लागते? तर ऑफकोर्स जर फ्लड आला असेल, जर अर्थक्वेक झाला असेल, तर तिथे प्राणी माणसं सगळेच चिरडले जातात, भरडले जातात, मेले जातात. मग काही दिवसांनी काय होत असतं माहितीये? सगळं ते डिकम्पोज व्हायला लागतं आणि मग तिकडे म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे रोग निर्माण होत असतात. आणि मग ते जे जिवंत आहेत, जे वाचलेले आहेत लोक, त्यांना त्याचा त्रास होऊ नये, मग तिथे तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी पुरवाव्या लागतात. आता तुम्हाला म्हणजे कोण करत असतं हे सगळं? गव्हर्नमेंट करत असतं. का? तर आपल्याला माहितीये गव्हर्नमेंट आपली काळजी घेणार असतं. त्यामुळे गव्हर्नमेंट आपल्या सिक्युरिटीसाठी बरेचसे प्रयत्न करत असतं. आता इकडे या साईडला काय सांगितलं? सडन इन्क्रीज इन फंड एक्सपेंडिचर, शॉर्टेज ऑफ द फंड्स फॉर डेव्हलपिंग ऑफ द अदर सेक्टर्स अँड डिक्रीज इन द प्रोडक्टिव्हिटी. आता काय होतंय? मगाशीच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की आपण डेव्हलपमेंटसाठी काहीतरी साठवून ठेवलेलं असतं गव्हर्नमेंटने. आपल्याकडनं जो काही टॅक्स वगैरे गोळा करतात त्याच्यातनं सगळं डेव्हलपमेंट करण्याचा प्रोग्रेस असतो की. पण जर असं अचानक काय असं एखादा डिझास्टर आलाच, तर सगळा पैसा जो काही सेव्ह केलेला आहे तो कुठे जातो? आपला मॅनेजमेंटकडे जातो. कारण का? डिझास्टर जे आहे ते लोकांना वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत की नाही. म्हणजे त्याचे जे इफेक्ट आहेत ते कमीत कमी होण्यासाठी काय करावं लागतं? सगळं लोकांना पुरवावं लागतं. मग त्याच्यामध्ये तुमच्या मेडिकल फॅसिलिटी आल्या, फूड शेल्टर क्लोथ्स आलं, किंवा बाकीची त्यांची राहण्याची रेसिडेन्शियल जी काही गरज असते टेम्पररी. अगदीच करोडचं तुमचं घर असेल तर तुम्हाला करोडचं घर नाही बांधून मिळणार, पण तुमची ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी तुम्हाला एक छोटस घर बांधून दिलं जात असतं. समजते? म्हणजे हा काय होतोय? सगळा गव्हर्नमेंटचा इकॉनॉमी लॉस असतो. आणि आता सोशल मध्ये तुम्ही
Hello, good evening. I'm Santosh Takle. I'm audible? Just put in chat box. Yeah. Okay. So all of you are able to hear me. See, one small request. Today, teacher had some network issue or sudden electricity failure. So probably Mansi madam will not join again this class. So today class is for only half an hour. So we will stop here. She will continue next time. And as such, we are quite ahead in syllabus. So today, kindly accept apologies from our end, and you can just leave the meeting. Extremely sorry for all inconvenience. You can just leave the class. Thank you so much. Sorry. Bye bye. Okay.